नमस्कार. आज आपल्या सुखद आयुर्वेद पंचकर्म सेंटरमध्ये शशिकला चव्हाण मावशी ट्रीटमेंटसाठी आलेले आहेत. ही जी आपली ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्याकडं खरंच अनुभवाची खूप मोठी शिदोरी आहे. तिचा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेतला तर मला वाटतं की यशाची आणि आरोग्याची पण वेगळी वेगळी शिखरं पार करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्यांच्या अनुभवांचा उपयोग होणार आहे. तर म्हणून आज आपण त्यांच्याबरोबर छान गप्पा मारणार आहोत आणि त्या गोष्टींमधून त्या ज्या आपल्याला सांगणार आहेत त्याच्यामधून आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपलं आरोग्य वाढवण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सावरण्यासाठी उपयोगी येणार आहेत त्याचा शोध घेऊन त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेणार आहोत. नमस्कार मावशी. नमस्कार. मावशी, मला सांगा थोडक्यात की तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा कसं होतं वातावरण? छान होत. आता जेवढं प्रदूषण होतं तेवढं प्रदूषण होतं का? नव्हतं ना. कशाच्या सोय नव्हत्या, फोनच्या नव्हत्या, आणखीन अशा नळाच्या ह्याच्या नव्हत्या. पाणी आणायचं बाहेरनं, मग चुलीवर करायचं सगळा स्वयंपाक. बर. म्हणजे आमची आई करायची. म्हणजे आपलं भाजीपाला हे आपला रानात आणून त्याला काय औषध पाणी नसायचं, काय नाही. त्या काळात आणि भाज्या कोणत्या कोणत्या मिळायच्या? आपली मेथी, टाकवत स्वतः घरी टाकायच्या ना, त्या यायच्या. अशा इकायच्या नव्हत्या पहिल्या, घरच्या. सगळं चुलीवर शिजवून खायचं, अरे त्यामुळे वा, छान छान लागायचं. छान. म्हणजे त्या काळातल्या भाज्यांना वगैरे चव आत्ताच्या भाज्यांपेक्षा छान लागायची. छान लागायची. बर. साधारणपणे सकाळी लोक उठायचे किती वाजता? 5 अंधार असायचा तेव्हाच उठायचे. आणि मग उठल्यानंतर दिवस कसा चालू व्हायचा? उठल्यानंतर काय पहिलं उठून झाडून काढायचं, चूल पेटवायची, पाणी ठेवायचं आंघोळीला. तापेपर्यंत सगळं स्वच्छ करायचं घर. मग आंघोळ केल्यावर मग स्वयंपाक चुलीवर सगळं. बर. मग त्या काळात लोकांना या सगळ्या गोष्टीचं कष्ट वाटायचं का? कष्ट वाटायचं पण छान पण वाटायचं. आताच्या सगळ्या सुख सोयी आहेत, पण डॉक्टर पण वाढलं ना. हा हा, म्हणजे बरोबर आहे. तेवढे सुख सोयी नाही कमी होत्या, पण ही सगळी प्रकृती नव्हती एवढी. हा हा, आजार पण नव्हतं. आजार पण नव्हतं. छान वाटायचं आपलं असं काहीतरी आपलं थोडंफार औषध कोणी सांगितलं झाडपाल्याचं करा, केलं खाल्लं तर लगेच बरं वाटायचं ना. म्हणून म्हणजे काम करायचे लोक पण प्रतिकार शक्ती पण खूप चांगली असायची त्यांची. असं काही फार दिवस आजारी वगैरे नाही, चव होती सगळ्याला. थोडस नुसतं मीठ टाकून केलं तरी कालवण छान लागायचं. ओके. आता आम्ही आयुर्वेदात म्हणतो की कुकर वापरू नये जेवण बनवताना. आता आत्ताच्या लेडीजना असं वाटतं की अरे कुकर नाहीये तर मग आम्ही कसं शिजवायचं, डाळी कशा शिजवायच्या, चवळी कशी शिजवायची, मटकी मूग कसे शिजवायचे. मग त्या काळात कसं ह्या सगळ्या गोष्टी कसे शिजवायचे? त्या काळात पातेल्यात पाणी ठेवायचं, थोडस गरम झालं की चवळी टाकायची आणि उकळलं की मीठ टाकल्यानंतर जाळ लावलं की ती शिजायचं. बर. शिजल्यावर ते बी कुणाला पातळ कालवण करायचं सुक्क करायचं छान लागायचं. बर. आणि किती वेळ लागायचा? खूप वेळ लागायचा का चवळी वगैरे शिजायला? खूप वेळ लागायचा. डाळी शिजायला? डाळी पण चांगल्या होत्या, घरच्या होत्या. पुरी बिरी बर. चविष्ट लागायची आमची. मग लागते का चविष्ट? नाही. आता आम्ही जर कुकर शिवाय जर शिजवायचं म्हटलं तर तुम्ही कसं शिजवायला सांगाल ते? विना कुकर वापरता, जर कुकर न वापरता आता तुम्ही म्हणताय तसंच शिजवलं तर शिजेल? शिजत की, शिजत पण आता जरा वेळ लागतो. बर. आताच्या भाज्याची वेळ लागतो, चवळी मुगाला ह्याला. पहिले एवढं वेळ लागत नव्हता. आणि मटण चिकन वगैरे ते कसं शिजवायचे, कसं बनवायचे? ती पण चुलीवर छान लागतं. आता सुद्धा आम्ही चुलीवर करतोय आपण मटण. बर. म्हणजे चांगलं चविष्ट लागतं. आता कुकर पेक्षा पातेल्यातलं मटण छान लागतं.
मग आता जसं आम्ही मसाला बनवतो, कांदा चिरतो, टोमॅटो चिरतो, त्यात लसूण, आलं, खोबरं ते सगळं बारीक करून घेतो. परत तेल ओततो पातेल्यामध्ये. नंतर तो मसाला भाजून घेतो. अशाच पद्धतीने त्या काळात पण बनवायचे का त्या काळात वेगळी काही पद्धत होती बनवायची? त्या काळात म्हणजे कसं पाट्यावर टेचायचं, हम्म. म्हणजे असं कुकर मिक्सर नव्हतं. हा हा आणि पाट्यावरचा मसाला छान लागायचा. हा मटणाला म्हणा, हा अंड्याचं कालवण केलं, पाट्यावरला मसाला लई छान लागायचा. हम्म. कालवण पण छान व्हायचं. हा, मसाल्यामध्ये हेच वापरायचं आता जे आपण वापरतो, कांदा, लसूण, आलं. कांदा लसूण पहिला कुठलं लई मिळायचं. लसूण खोबरं आपलं, कोथिंबीर बर झालं. पण पहिलं तेवढंच आवडत होतं, आता चीन आवडतंय. बर. हा, पहिलं तेवढं टाकलं तरी छान व्हायचं. म्हणजे त्या काळात फक्त लसूण, खोबरं आणि कोथिंबीर कोथिंबीर. याचा जास्त वापर होता. हा, ह्याचं. कांद्याचा वगैरे नव्हता हम्म. जास्त वापर. कांदा कुठं मटणाला फोडणी द्या पुरता, बर मग आपलं कुठेतरी भाजून आपला घालायचा, भाजून बर. चुलीत टाकायचा, भाजायचा, घालायचा, हा हा हा. असं घालायचं. आणि आता जसं फोडणी टाकताना आधी पातेल्यामध्ये तेल टाकतात, हा, नंतर जिरे, मोहरी वगैरे टाकतात. त्याच पद्धतीनं फोडणी द्यायचे तुम्ही लहान होता तेव्हा का वेगळी काही पद्धत असायची? मग त्याच पद्धती हम्म. त्याच पद्धती. वेगळं काही नव्हते करत. मग ते मी असं ऐकलेलं आहे की ठिकरीची भाजी, हा, ते काय प्रकार असायचा नक्की? ही ठिकरीची भाजी म्हणजे अजून सुद्धा आमच्या एका चुलत सासू करते अजून. बर. ते एवढा मोठा दगड आणायचा, हा दगड ते चुलीत टाकायचा, हा तो असा लाल झाला की आमटी जरी असली तरी अशी त्या पातेल्यात गरगटायची. हा आमटी हा गरगटायची. तो जो दगड असायचा तो चमच्यात घ्यायचा, हा तो लाल दगड, त्याच्यावर लसूण ठेवायचा, नुसता फोडून हा. लसूण, खोबरं नाही, हम्म आणि त्याच्यावर तेल ओतायचं. आणि हम्म. तो असं तडतड ओढला की तो दगड ते आमटीत सोडायचं. ओके. त्याला ठिकरीची आमटी म्हणते. बर. ओके. ती पुन्हा चुलीवर ठेवायची नाही, हा हा हा. ती तशीच घ्यायची ती खायला. तशीच घ्यायची. छान. मग त्याला पण अशी खूप छान वेगळी टेस्ट हा, लागायची असं. टेस्ट टेस्ट टेस्टी ठिकरीची आमटी त्याला म्हणते. बर बर. आणि भाकरी, चपाती वगैरे आता जशी बनवतात तशीच बनवायचे का वेगळं काही बनवायचे? नाही, पहिले हातावर, आमच्या हातावर करायचे. त्या काळात गिरणी वगैरे पण नसेल ना, पिठाची गिरणी वगैरे असं काही काय नसेल. होत्या कुणाच्या नव्हत्या, कुणाच्या होत्या थोडक्या आपल्या. हम्म. ते जात्यावर पहिलं म्हणजे आमची आई सांगायची, आम्ही जात्यावर दळून पीठ भाकरी करायचो, आम्ही असं तसं. आम्हाला कळतंय तसं गिरणी आली ते. बर. तरी तुमचा किती सालचा जन्म असेल? किती वर्ष झाली? तुम्ही देश स्वतंत्र झालेला बघितलेला आहे का? नाही. बर बर. ओके. हा? 56 सालचा. हम्म. पण त्यावेळेस नव्हतं, म्हणजे माझा जन्म झाला तरी की आपलं आता जी हे आहे का नाही गॅस, तसलं नव्हतं. बर. चुलीच, चूलच होती त्या काळात पण. मटण बिटन चुलीवर सगळं. सगळाच स्वयंपाक चुलीवर. हो. अजूनही आम्ही, मी सांगते तर अजूनही आम्ही यात्रेचं मटण चुलीवर करतो. अरे वा, छान. हा, अजूनही. आता आमच्या ते मोठं लागतं, पण चुलीच मोठी चूल करायची, पातेलं ठेवून त्याच्यावर. बर. मग व्यायाम म्हणून काय करायचे त्या काळात लोक? आता हे कशात त्यांना रोज रानात कामं मरणाची, चालणं वगैरे सगळ्याच गोष्टी खूप जास्त होत असतील. उठल्यापासून सुरू. ऊन, वारा, पाऊस कशाचीच तमा न करता. काय नाही, सगळं सारखं चालूच. पावसात गेलं तरी पोतं घेऊन जायचं, वैरणी आणायच्या, काय चवळी काढायला आली असली तरी आणायची पावसातच, टाकायची निवाऱ्याला, पुन्हा तोडायचं. ती म्हणजे ती कष्टाचीच काम ना. तरी माणसाची दुखणे नव्हते, कारण वर खात नव्हती. बरोबर आहे. आता सगळ्या जमिनीला वर खात, भाज्या पण वर खाताच्या आहेत त्यामुळे चविष्ट लागते का नाही. बरोबर आहे. आता घरची टाकलेली बघा भाजी कशी भाजी लागते, चव लागते त्याला. मग व्यायाम म्हणून वेगळं काहीच करायचे नाहीत त्या काळात? व्यायाम नव्हताच.
बर. काम माणसाला उजाडल्यापासून होतं म्हणलं व्यायाम कुठं करायचं. आता हे आले तर आता आमची पोरं करते ती व्यायाम. पण आम्ही बरोबर आहे. लहान असताना आम्हाला काय नव्हतं. हम्म. पण आता आमची मुलं करते ती व्यायाम. काय करायचं, काळ बदलत गेला ना. बरोबर आहे. शारीरिक कष्ट कमी होत गेले. शारीरिक कष्ट कमी. सगळं यंत्र आली. आणि मग रात्री झोपायची वगैरे वेळ कशी असायची त्या काळात? झोपायचे किती वाजता 11 साडे पर्यंत झोपायचे? कुटुंब लय मोठा असला तरी माणसाला 12 पण वाजायचं. तरी पण 5 वाजता उठायचेच. तरी पण 5 वाजता उठायचं. येणारच जात माणसाला 5 वाजता. हा कारण कामवाले असायचे, डबा असायचं. हा हा. मी स्वतः 5 वाजता उठायची. ती पोरांचं माझ्या लहान लहान डबा असायचं. हम्म. पहिले शाळेचं, पुन्हा कामाचं. बर. आतापासून आल्यापासून वेळेचा आराम भेटला. हम्म. तर हे आता शरीर साथ दिलं. काय करायचं. बरोबर आहे. असं आहे ना. पण आता तुमची मुलाखत ऐकल्यापासून बरं वाटतं. हा. असं पण असतं ना. बरोबर आहे. म्हणजे मला पण वाटलं की बाबा आता आयुर्वेदिक डॉक्टर आहेत चांगल्या म्हणजे बघावं. हा पण आता पडलाय फरक आपल्याला. हा. अजून असं आहे छान ना. फरक पडणार. तीच. बाकी आता आत्ताच्या पिढीला आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय सांगाल तुम्ही? काय केलं पाहिजे आत्ताच्या आमच्या पिढ्यांनी? तुमच्या पिढ्यांनी काय आता हाही चालू ठेवायचं काम बिम करून खाऊन पिऊन. आता जाते ती चालायला व्हायचं सकाळचं संध्याकाळचं व्हायचं. म्हणजे शारीरिक कष्ट वाढवलं पाहिजे, थोडंच. व्यायाम केला पाहिजे. पहिल्या माणसाचं काम होतं त्यामुळे व्यायाम करायला लागत नव्हता. हम्म. चालायचं लय लागत नव्हतं कारण पाठीपासून चालायचं म्हणल्यावर काय करायचं. त्यामुळं एवढं आता कसं आहे काम कमी. यंत्र आली त्यामुळे काम कमी झालंय, त्यामुळं काम शरीराचा त्रास कमी झाला. त्यामुळं चालणे गरजेचं आहे ना. आता माणसं सकाळ सकाळी चालते, संध्याकाळी चालते. पहिले कसं होतं माणसाला संध्याकाळ झाली की असं वाटायचं कवा झोपते. हिरवळ काम, उठलं पाठीपासून काम. त्यामुळं व्यायाम करायची गरजच नसते. आता कष्ट कमी पडलं त्यामुळं माणसाला व्यायाम करून पण माणूस आजारी पडतोय. बरोबर आहे. आणि मग खाल्लं काय पाहिजे? हेच की भाज्या, फळभाज्या, आपलं कडधान्य. पूर्वीच्या काळी हेच जास्त खात होते, कडधान्य. वेगळं काही खात नव्हते नाही. तब्येती चांगल्या राहण्यासाठी. पहिले मटण पण कसलं भारी लागायचं. आता तो आहे का त्याला. हा. आणि किती दिवसात ना असायचं मटण चिकन वगैरे पूर्वीच्या काळी? 8 दिवसांनी. 8-8 दिवसांनी असायचं. तूप खाण्याचं प्रमाण किती असायचं? तूप दूध खाण्याचं प्रमाण? पहिले जास्त. पहिलं तूप दूध घरचे होते ना गुरं. कारण एकाच घ्याचा हेच नव्हतं. घरचं दूध असायचं माणसाला, तूप निघायचं, दही असायचं. म्हणजे सगळं घरचं असायचं. त्यामुळं काय माणसाला एवढं कालवण्याची थोडस असलं तरी गरज नव्हती. आता ती कष्ट कमी झाले ना लोकांचं. गुरं पाळायचं नाही. बरोबर आहे. म्हणजे सगळं इतकाच आले. पण पूर्वीच्या काळी ताक दही दूध वगैरे भरपूर प्रमाणामध्ये असायचं. त्यामुळं घरचं खायला काय वाटायचं पण नाही. आता इतर त्याला चव आहे ना. तुमच्या आई वडिलांना वगैरे काय अशा रेग्युलर गोळ्या वगैरे काही चालू होत्या का? नाही. माझ्या आईची माळ होती. बर. म्हणजे त्यांनी नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही. नव्हतं? कधी. आमचं वडील बर. पण आई नाही. आम्हाला घालायचे कोण. मग त्यांची कशी होती तब्येत वगैरे? छान होती. कधी आजारी सुद्धा नव्हती. माझं वडील आहे कधी पण. सगळं करायचं. वडील माझं मुंबईला होतं मुकदम त्या काळात. बर. छान. मिलमध्ये. मग ते दोघंही किती वर्ष जगले तरी? शेवटपर्यंत चांगली होती का तब्येत त्यांची? शेवटपर्यंत. वडील तर माझी बोलत बर. आई थोडीशी हातून होती वर्ष 5 महिने.
आमच्या मोठीचं लग्न झालं त्यावर्षी हम्म. तिकडे आता त्याच्या पोराला 7 वर्ष, तिला 12-13 वर्ष झालं आहे. त्या त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी गेल्या असतील? तरी आहे ना 80-90 वर्ष असेल. आहे काय 90 वर्ष तरी असेल. छान. आणि वडील? वडील पण तेवढंच 90, दोघांच्याही 95, तब्येती 96. त्या वयाचे होईपर्यंत छान होत्या. छान छान. कधी आजारी म्हणून नाही, कधी मला कळतं आपण ते आजारी पडतो. आई पण नाही म्हणती वडील ती पायवारी करायची पंढरपूरची 15 हम्म. दिवसाची. बर. आई माझी दरवर्षी हम्म. आषाढी करते म्हणायची. चालत जायचं. तुमची आवडती भाजी कोणती? म्हणजे मला पालक भाजी आवडते. ती कशी तुम्हाला जर करायला सांगितली तर तुम्ही कशी बनवाल ती? ते पोकळ्याची. बर, कशी बनवाल? ते आपलं लसूण सोलायचा, हम्म. तो खोडून टाकायचा, हम्म. मिरची एक चिरून टाकायची, वरती पालती करून मेथीची भाजी करतो तशी करायची. छान लागते. छान. भाजी अजून काय सांगायचंय का तुम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी? चांगलं राहण्यासाठी काय केलं पाहिजे? काय म्हणजे हीच की आपलं खाणं म्हणा वेळेवर. आताची म्हणजे खात नाही ती वेळेवर, कधी ही भेटल तेव्हा. आता पहिल्या लोकांचं गेलं दिवस, पण आता तरी माणसाला आता आयुष्य पण कमी आहे. हम्म. त्यामुळं माणूस पहिले 100-100 वर्ष जगायचं. बरोबर आता आहे आहे. का तसं? बरोबर आहे. आणि तसं आहे आपलं थोडक्या ह्यात आपलं व्यायाम बियाम करून आपलं खाऊन पिऊन मजेत दिवस काढावा. पूर्वीच्या काळची लोक जेवणाच्या वेळांकडे वगैरे लक्ष देत होती का? वेळेवर जेवण वगैरे करत त्यांना होती? ती रानात जायचं त्यामुळे वेळेवर भेटणारच ना त्यांना. हम्म. आता 10ला रानात जायचं बायकांच्या, त्यामुळे तेवढ्या टायमात जेवायचं, हम्म. पुन्हा दुपारनं जेवायचं. बरोबर आहे. माणसं सोडली की माणसांकडे जेवायला बसायला लागायचं. त्यामुळे त्यांना वेळेत होतं जेवण. हा. काम भरपूर असलं तर जेवण वेळेत होतं. छान. बरोबर आहे. म्हणजे वेळेवर जेवण होणं पण गरजेचं. महत्वाची गोष्ट आहे चांगलं आरोग्य राहण्याच्या हा, हो. दृष्टीने. आणि आता काय नाश्ता करते माणूस, त्यामुळे 2 वाजता जेवते. हम्म. पहिला नाश्ता नव्हता त्यामुळे 10ला आपलं जेवून रानात जायचं, पुन्हा दुपारचं जेवायला बसायचं. त्यांची वेळेत सगळं होत होतं ना. बरोबर आहे. हो. आणि पहिले कसं भाज्या म्हणा बिना औषधाचं छान लागायचं. मग तुम्हाला असं वाटतं का की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी भाजी वगैरे स्वतःसाठी बिना औषधाची शेतात पिकवली पाहिजे? हो मग ते तर म्हणजे महत्वाचंच आहे ना. हम्म. म्हणजे ज्याला शेती आहे, ज्याला शेती नाही त्याचा प्रश्न वेगळा आहे. हम्म. पण हाय त्याने 5-10 गुंठ आपलं ठेवलं, बाय थोडी ही भाजी ती कांदे लसूण थोडा बिना औषधी टिकतं. हा. कांदा सुद्धा बिना औषधीचा टिकतो. हा. ते आपण औषध फवारणी केली तर ते टिकत नाही, नासून जातं लगेच. हा. भाजी पण आपली थोडी थोडी टाकली, एक 5 गुंठ जरी रान ठेवलं सगळ्याला, थोडं टाकलं आता मग तरी तेवढं पुरतं. ज्याला पाण्याची सोय आहे म्हणा, शेती आहे, ज्याला नाही त्याचं तर इलाज नसतो. आहे त्यानं करावं असं माझं तर म्हणणं आहे. सगळं घरचं भेटतं ना. हा. आणि बिना औषधाचं अन्न मिळणं म्हणजे छान भाग्याची गोष्ट आहे, है की नाही? भाग्याची. मला तर तेवढं आवडतं. आयुर्वेदिक ट्रीटमेंट का घ्यावीशी वाटली तुम्हाला? आपले एक शरीराला पण चांगलं, म्हणजे ह्या डॉक्टरांच्या गोळ्या खातो ते पण त्या थोडे दिवस लगेच बरं वाटतं, पण शरीराला पण म्हणते की हे असतं बाधिका. त्यामुळे हे आयुर्वेदिक म्हणजे चांगलं आहे, घ्यावं असं वाटतं मला. मंडळी,
शशिकला मावशींनी त्यांचा काळ कसा होता आणि त्यांच्या काळात लोक किती कष्ट करत होते आणि कशी त्यांची लाईफस्टाईल होती हे आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलं. कुकरचा वापर न करता पण भाज्या शिजतात हे पण त्यांनी सांगितलं. तर हे सर्व ऐकून आपण आपल्या दिनचर्येमध्ये आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करता आले तर करू. नक्कीच त्याचा उपयोग आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी करूयात. थँक्यू.